आग्र्यामधल्या शिवजयंती कार्यक्रमात राडा झालाय। पत्रकार आणि यूपी पोलिसांमध्ये धक्काबुक्की झालेली आहे। पत्रकारांमुळे किल्ल्याचे दोनही दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। माध्यम प्रतिनिधी आत घुसण्याचा प्रयत्न करत असताना किल्ल्याचे दोनही दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत। आग्र्याच्या लाल किल्ल्यावर सुरू असलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात सुरुवातीला पत्रकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झालेली आहे। धक्काबुक्की सुद्धा झालेली आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, नेमकं काय घडलं? लागवीजी, उत्तर प्रदेशामध्ये म्हणजेच आग्र्याच्या लाल किल्ल्यावर या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा केला जात आहे। शिवजयंती जी आहे ती धूमधडाक्यात साजरी केली जाते। यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये दाखल झाले आहेत। मात्र त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतल्याच्या नंतर माध्यमकर्मी जे आहेत हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मागे निघालेले होते। मात्र त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी जागेवरच रोखलं आणि त्यांना आतमध्ये जाण्यापासून त्यांना बंदी घालण्यात आली। मात्र यावेळेला माध्यम प्रतिनिधींना त्यांचं काम करायचं होतं, त्यामुळे त्यांनी पोलिसांना विनंती केली। मात्र यावेळेला विनंतीला मान न देता या ठिकाणी धक्काबुक्की जी होती ते पत्रकारांना झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। उत्तर प्रदेशातील पत्रकारांना, माध्यमकर्मींना या ठिकाणी धक्काबुक्की झालेली आहे। त्यानंतर बराच वेळ या ठिकाणी राडा सुद्धा पाहायला मिळाला आणि सोबतच यामध्ये एक महिला पत्रकार सुद्धा यामध्ये सहभागी होत्या। त्यांना सुद्धा या ठिकाणी धक्काबुक्की झालेली आहे। त्या सुद्धा या ठिकाणी ओरडल्याचं पाहायला मिळालं। मात्र हा संपूर्ण प्रकार ऐतिहासिक शिवजयंती साजरी करत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मागे जायचं होतं म्हणून माध्यमकर्मींना ही धक्काबुक्की झालेली आहे। मात्र तुम्ही का रोखत होते हाच प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। या ठिकाणी हा बराच वेळ राडा जो होता तो लाल किल्ल्याच्या प्रमुख दरवाजावर पाहायला मिळाला। या ठिकाणची माध्यमकर्मींना दोन्ही दरवाजे जे होते ते बंद करण्यात आलेले होते। मात्र अखेर या ठिकाणी आता पोलिसांनी जे आहे तर बऱ्याच वेळानंतर संघर्षानंतर पत्रकारांना आत सोडलेलं आहे। मात्र तरी सुद्धा पत्रकारांमध्ये आणि या ठिकाणच्या पोलिसांमध्ये बराच वेळ राडा झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। निश्चित। सचिन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।